विषय काय आहे, आता कांदा भरायला चाललोय बघा. हे पिशव्या घेतलेले आहेत. आमचा विकेंड असाच असतो. आपलं घर आहे बघा मागं असं. इकडं खाल्ल्या रानात चाललेलं आहे. इकडं आहे पाण्याला काय हे बांधलं असतं कळशीला जरा. हा बरं. हे बघा पुणे बारामती हायवेच्या साईडला हे घर आहे आमचं असं. हां चला चल गाडी येते. हे घराच्या पुढच्या रानात बघा घास आहे असा. हे घास परवा दिवशी जी वारं कावर पाऊस वगैरे आला तर त्याने कसा झालाय बघा, सगळा पडलाय घास. हे बियाला राखलेला घास होता, हे सगळा पडलाय घास आता असा. सगळं नुकसान आहे. आमच्या आत्याच्या रानात ना थडग आहे, भरपूर जुनं आहे, कितीतरी वर्षापासून आहे. आणि असं म्हणतात आता सगळी गावातली लोक वगैरे की त्या थडग्याखाली खूप साप आहेत आणि सोनं वगैरे आहे. आता जुन्या काळातले ही गोष्टी आहेत, काय माहिती खरं आहे का नाही. असू शकतं, कारण लय दिवसापासून आहे. जुन्या देवांच्या मूर्ती वगैरे पण आहेत. हे अशा लोकांनी ते रास्कर भाऊचं कांदा आहेत बघा, पाऊस पडलेलं झालं. हे थडकं कधीपासून आहे का आई? मळ्याचा मालक आहे का? त्या दिवसापासून आहे ना. मळ्याचा मालक मग आता ते भाऊ वाटल्या झाल्या पुढं. हा लय दिवसापासून आहे ती आहे ना. जुनं सगळ्या मळ्यात वाटल्या झाल्या. आता सगळं झालं तुकडं वावरांचं. पहिले एकच पण एकाच मालकाचं होतं. एकाच मालकाचं ते थडग. होय का? आता झालं सगळ्यांचं तुकडे बारकायला. हो आता सगळा घास पडलेला आहे बघा, सगळा बियाचा. रान आहे बघा, की कांदा काढलेले आहेत. हे गोट कांदे आहेत, बी असतं कांद्याचं. आणि इकडं खाल्ल्या रानात एक कांदा होतं, ती आपण त्या दिवशी लावलेत मार्केटला. हे असं ताडपत्रीने झाकलेलं सगळं. आता हे बघा हे माल आहे, हे भरायचं आहे आपल्याला. पात काढू सगळे आपण. बघा हे असं माल झाकलेला आहे बघा. हे कांदा हे असं एवढा कांदा आहे, एवढा भरायचा आहे 2 दिवसात. आज काय होईल ते भरून उद्या राहिलेला भरायचं आहे. हे असा मोठा कांदा आहे बघा, आणि ह्याचा बारका कांदा भरायचा आहे. 2 नंबर वकल आहे. आणि ही मोठा कांदा आहे असा गोळा. हे 10 पुणे मार्केटला 9, 10, 11 रुपये चाललाय. आणि हे असा बारका गोलटी. ही पिशवींची तोंड लावायची बघा. आता ही पिशवी भरली, तोंड लावायचं असं दाबून काढलं. बऱ्यापैकी आम्ही अर्धा ढीक भरलेला आहे. ही माग गुलटी आणि चिंगळी वगैरे राहिलेली. मोठा कांदा इथं भरलेला आहे बघा. अशा आम्ही 3 जण आहे भरायला. आज थोडा भरायचा आहे, उद्या थोडा भरायचा आहे. इथपर्यंत आहे. ह्या वावरातला एवढाच कांदा होता यावर्षी. लेबर भेटा नाही, गावातलंही झाले. ह्या गावात बघा नुसतं वावरात गावातच झाले. असा आमचा मळा आहे. तिकडं नदी आणि पलीकडं काराटी गाव आहे. जवळपास 10 पिशवी भरली. अजून 7-8 भरायचे. 7-8 भरते राहत आहे. मागच्या एवढ्या ह्याच्यात भरायचे. भरून झाल्यात. हे भाऊ आलेले जरा गप्पा मारायला. टरबूज चिरलेले बघा इथं. बऱ्याचशा पिशव्या भरल्यात माग बघा. हे आणि आता हे राहिलेलं आहे अर्धा ढीक. हे भाऊ ना बसलेले आता जरा टरबूज खायला बसले. कोणाला युट्यूबला बंद कर. माणूस आहे बघा. 12वी सायन्स किती साली पास झालाय तुम्ही? नाही सांगा तसं नाही. मुलाखत सांगा. सांगा की.
12वी नाही पास. मग 10वी 11वी पास आहे. 11वी सायन्सनी. नाही नाही मग? 11वी साली. किती साली? 74 1974 ला 11वी पास झालाय तुम्ही. शेवटची बॅच. शेवटची बॅच. स्पेशल विषय कुठला सांगा. स्पेशल भूगोल होता माझा. भूगोल होता काय? हा भूगोल शरीरशास्त्र. संस्कृत विषय मोठे सूत्र म्हणून दाखवा. ऑलमोस्ट जवळपास 25 पिशवी भरली कांद्याची. जवळपास 60% कांदा भरलाय. बाकीचा आता उद्या भरणार आहेत. आता आपण आता आपण निघायचं आता घरी, कारण आपल्याला बाहेर जायचंय पुण्याला. हे बघा आमचा पेरू आहे. ह्याची पेरू एवढे गोड असतात ना. इथं आहे पेरू, इथं वर दिसतोय का? हे बघा हा. आता मी तोडत नाही, खायचं नाही मला. कोणतरी खाईल. रानातले आमच्या गावातले लोक येतात, कोण पण येतं पेरू बिरू खातं मस्तपैकी. निवांत लाईफ असते बघा. ही अशी निवांत गाडी लावलेली आणि इकडं मागं कांदा भरतात बघा. बरंच होतो तर झालेलं आहे. तर चॅनलला आपले सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करत जावा. गावाकडचे व्हिडिओ येतच राहणार आहेत आणि तुम्ही तेवढा सपोर्ट करा. धन्यवाद.